12 वाजलेत रात्रीचे आणि आपण आहे वाकडेवाडी बस स्टँडवर. तिथून नाशिकला जाण्यासाठी गाडी सध्याला 12 वाजलेले. 12 वाजता आपण निघलोय. 11:15 वाजले सध्याला आणि आता 11:15 वाजता आपण निघलोय वाकडेवाडीवरून नाशिकला जाण्यासाठी. तर रात्रीचे 3 वाजलेत आणि गाडी एका ठिकाणी थोड्या वेळ थांबली चहासाठी. आता नाशिकला चाललोय आपण. वाकडेवाडीला आलतो. खूप गडबडीत आपण निघालो तिथून. हे तुम्ही पाहिलंय. आता थोड्या वेळात नाशिकला पोहोचल आणि बॅटरी पण मोबाईलची कमी झालेली, त्यामुळे जास्त काही शूट घेऊ शकलो नाही आपण. पण प्रयत्न केला आहे की जेवढं जास्त शूट घेता येईल. ही आपली महाग गाडी बघा. ही गाडी थांबलेली आपली. एक 10 मिनिटात निघल. नाशिक गाडी आपली विटा नाशिक गाडी आहे आणि विजय मारुती आपल्याला वाकडेवाडीला सोडले. विजय मारुतीने वाकडेवाडीला सोडल्याच्या नंतर ते गेलेत. जेवण वगैरे तेव्हाच केलं, पण आपली काही व्यवस्थित झोप झाली नाहीये. कारण झोप होणं बी पॉसिबल नाहीये. झोप एसटीत झोप होणं काय पॉसिबल नाहीये. आवाज खूप जास्त असतो आणि दणके तर काय विचारूच नका. सो नाशिकला गेल्याच्या नंतर बोलू आपण. सकाळच्या 4:30 वाजता पुण्यावरून नाशिकला आपण पोहोचलेलो आहे आणि आत्ता जवळपास 5:30 वाजलेत. चार्जिंग वगैरे मोबाईलला नव्हती, त्यामुळे रात्री अर्ध शूट घेता आलं. आता चार्जिंग वगैरे केली मोबाईलला आणि इथून आपल्याला आता जायचं आहे त्र्यंबकेश्वरला. तर तुम्ही इथलं नाशिकचं बस स्थानक बघू शकता. कालपासून नुसतं फिरतोय आपण. आता इथं चौकशी करूया आंघोळी वगैरे काय सोय आहे का, राहण्याची वगैरे काय सोय आहे का, आणि थोड्या वेळाने जाऊ मग आपण. आंघोळ वगैरे छानपैकी झालेली आहे. 20 रुपयात आंघोळ झाली. इथंच बस स्टॉपलाच आंघोळीसाठी आणि स्वच्छतागृह पण आहे तिथंच 20 रुपयात आंघोळ केली. आता आपल्याला त्र्यंबकेश्वरला जायचं आहे, तर आपण चाललोय त्या समोरच्या बस स्टॉपकडे. तर तिथं एक बस स्टॉप आहे, तिथून लागते गाडी. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. नमस्कार. सकाळचे आता वाजले जवळपास 6:30 आणि आता आपण त्र्यंबकेश्वरकडे जायला निघालो आहे. समोरच बस स्टॉपकडे, तिथून गाडी लागणार आहे आपल्याला. एसटीला खूप जास्त गर्दी होते. नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला येताना आता त्र्यंबकेश्वरला आलोय आपण आणि
पुरी